SQL लर्निंग सिरीज डे 11. आज आपण ॲव्हरेज फंक्शन बघणार आहोत. हे फंक्शन सिम्पल वाटतं, पण इंटरव्ह्यूमध्ये खूप ट्रिकी क्वेश्चन इथून विचारले जातात. बऱ्याच लोकांना असं वाटतं ॲव्हरेज म्हणजे टोटल सॅलरी डिवायडेड बाय टोटल एम्प्लॉय. पण SQLमध्ये लॉजिक थोडं वेगळं आहे आणि तो समजलं नाही तर आउटपुट रॉंग येतं. तर व्हॉट इज द ॲव्हरेज कॉलम? ॲव्हरेज कॉलम फंक्शन यूज होतं कॉलमचा ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायला. पण इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा, ॲव्हरेज नल व्हॅल्यूज कम्प्लिटली इग्नोर करतो. इंटरनली SQL असं कॅल्क्युलेट करतो, सम कॉलम डिवायडेड बाय काउंट कॉलम. कोर कन्सेप्ट क्लिअर असेल तर कन्फ्युजन होणार नाही. काउंट कॉलम काउंट ओनली नॉन नल व्हॅल्यूज, सम कॉलम ॲड ओनली नॉन नल व्हॅल्यूज. पण ॲव्हरेज कॉलम सम डिवायडेड बाय काउंट, म्हणजे नल व्हॅल्यूज काउंट सम ॲव्हरेज कुठेही कन्सिडर होत नाही. हा इंटरव्ह्यू ट्रॅप बघूयात. सॅलरी व्हॅल्यू आहेत 50,000, 60,000, नल 70,000. आता रिझल्ट कसा येणार? काउंट सॅलरी 3, सम सॅलरी 1,80,000, ॲव्हरेज सॅलरी 60,000. ट्रॅप एक्सप्लेनेशन. टोटल सॅलरी 4 रो आहेत, पण ॲव्हरेज 3ने डिवाईड होतं, 4ने नाही, कारण नल व्हॅल्यूज कम्प्लिटली इग्नोर केली जाते. इंटरव्ह्यूमध्ये हाच लॉजिक चेक करतात. SQL क्वेरी एक्झाम्पल बघूया. SQLमध्ये क्वेरी खूप सिम्पल आहे. सिलेक्ट ॲव्हरेज इन कॉलम नेम फ्रॉम एम्प्लॉय. SQL ऑटोमॅटिकली नल हँडल करतो, तुम्हाला मॅन्युअली फिल्टर करायची गरज नाही. इंटरव्ह्यू क्वेश्चन असा असतो इंटरव्ह्यूमध्ये की सॅलरी कॉलममध्ये नल व्हॅल्यू असतील तर ॲव्हरेज काय करेल? ॲन्सर आहे ॲव्हरेज नलला 0 मानत नाही, इट्स टोटली इग्नोर इट. आणि हा एक सेंटेन्स सांगितला तर क्लिअरिटी दिसते. एक क्विक रिव्हिजन करूयात. काउंट हाऊ मेनी व्हॅल्यूज, सम ॲड व्हॅल्यूज किंवा टोटल व्हॅल्यूज, आणि ॲव्हरेज व्हॅल्यूज, आणि नल व्हॅल्यूज कम्प्लिटली इग्नोर होतात. आज आपण ॲव्हरेज फंक्शन कंप्लीट केला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मीन आणि मॅक्स फंक्शन बघणार आहोत. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि SQL बाय ऋतुजा फॉलो करा फॉर अ डेली इंटरव्ह्यू SQL क्वेश्चन.